नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, फार महत्त्वाचे असे नियम आलेले आहेत ट्रॅफिकच्या संदर्भात, दुचाकीच्या संदर्भात, फोर व्हीलरच्या संदर्भात। आणि दुचाकी जे वाहन आहे ते सर्वांकडे असते मित्रांनो। अगोदर आपण HSRP नंबर प्लेटचा जो नियम आहे तो बघितलाच आहे। HSRP नंबर प्लेट लावणे का गरजेचे होते आणि ते लावून सुद्धा झालेले आहे। आता जे कठोर दंड आहे मित्रांनो, फार मोठे दंड जे आहे ते ट्रॅफिक पोलिसांकडून आता आकारले जाणार आहे। दंडासोबतच जे शिक्षा आहे, जेल आहे ते सुद्धा दिली जाणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघणे गरजेचे आहे। बघा, जो दुचाकी वाहन आहे म्हणजे ज्याला आपण मोटरसायकल किंवा स्कूटी म्हणतो, ते प्रत्येकाकडे आजच्या जमान्यामध्ये सर्वांकडे आहेतच। काही % लोक असेल ज्यांच्याकडे नसेल, परंतु बाकी सर्वांकडे जे आहे ते दुचाकीचे वाहन आहे। आता मित्रांनो, या संदर्भात फार महत्त्वाचे असे 5 दंड जे आहे ते महाराष्ट्र शासनाने आकारलेले आहे। आता आपण महाराष्ट्रात आहे, त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची जी आहे ती गोष्ट इथे करावी लागणार आहे। ठीक आहे, फार मोठ्या प्रमाणातले दंड आहे। 25,000 रुपयापर्यंतचे दंड आहे आणि 3 महिन्याची जेलसुद्धा आहे। सोबतच ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा कॅन्सल होऊ शकते आणि 1 वर्ष 2 वर्षापर्यंतची जेलसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये होऊ शकते। आता ते नियम नेमके कोणते आहे तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पहिला जो दंड राहणार आहे नवीन नियमानुसार तो राहणार आहे 1,000 रुपयाचा। दुसरा जो दंड राहणार आहे तो 2,000 रुपयाचा। तिसरा जो दंड राहणार आहे मित्रांनो तो राहणार आहे 5,000 रुपयाचा आणि चौथा दंड आहे 10,000 रुपयाचा आणि पाचवा जो दंड आहे सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात मोठा दंड म्हणजे 25,000 रुपयाचा। आता त्याच्यासोबत आणखी काही पॉईंट्ससुद्धा आहेत, जसे की त्या दंडासोबत तुम्हाला जेलसुद्धा होणार आहे, किती महिन्याची होणार आहे, काय होणार आहे, सोबतच तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, तुमची गाडीसुद्धा जप्त होऊ शकते। आता ते कोणत्या नियमाच्या संदर्भात होऊ शकते ते तुम्हाला इथे जाणून घेणे गरजेचं आहे। ठीक आहे, सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, HSRP नंबर प्लेट तुम्ही लावून घेतली, बारकोड स्कॅनर त्याच्यावरती आहे। चौकामध्ये पोलिसांनी कॅमेरे लावलेले आहे आणि या दंडाकरता तुम्हाला फक्त पोलीस पकडेलच तेव्हाच तुम्हाला दंड भरायचा अशी नाही, तर याच्यामध्ये तुम्हाला जो कॅमेऱ्यामध्ये तुमची गाडी जर हा नियम तोडताना कॅच झाली तर तुम्हाला तो दंड भरावाच लागणार आहे। तो दंड तुम्ही अवॉइड करू शकत नाही। जर तुम्ही दंड भरला नाही तर ते तुमचा जो दंड आहे तो डायरेक्ट तुमच्या RC बुकवर चढणार आहे आणि तुमच्यावर घरी येऊन पोलीस कारवाई होणार आहे। ठीक आहे, पोलीस केस वगैरे याच्यावर लागतील, तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्यासुद्धा मारावा लागू शकतो। तर त्याच्यामुळे जे दंड आहे ते नियमितपणे तुम्हाला भरावे लागणार आहे। आता त्याच्यामध्ये बघा, पहिला जो दंड आहे मित्रांनो, तो पहिला दंड कशाच्या संदर्भात आहे तर तो आहे हेल्मेट सक्तीच्या संदर्भात। तर तुम्हाला हेल्मेट जे आहे ते घालणे गरजेचं आहे मित्रांनो। जर तुम्ही हेल्मेट घातले नाही तर हा दंड आहे तुम्हाला 1,000 रुपयाचा। ठीक आहे, 1,000 रुपयाचा दंड तुम्हाला आकारला जाऊ शकतो। तुम्हाला दंड जे आहे ते भरावा वाटू नये, त्याच्यामुळे तुम्हाला हेल्मेटचे पालन करणे गरजेचं आहे। आणि सोबतच मित्रांनो, हेल्मेट तुम्हाला आणि तुमच्या मागे कोणी व्यक्ती बसत असेल तर त्यालासुद्धा हेल्मेट कंपल्सरी आहे। ठीक आहे, आता बघा, हेल्मेट सक्ती आहे। अगोदरचा हा दंड 100 किंवा 500 रुपयावर होता। तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडो अथवा न पकडो, जर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये आले, तुमच्या गाडीचा नंबर कॅमेऱ्यामध्ये आला तर तुम्हाला हा दंड भरावाच लागणार आहे। ठीक आहे, तुम्ही पोलिसांना वगैरे 100 रुपये देऊन 500 रुपये देऊन जर मोकळे झाले आणि कॅमेऱ्यात जरी तुमचा नंबर आला तर तुम्हाला तो दंड भरावा लागणार आहे। त्याच्यामुळे हेल्मेट सक्तीचं जे आहे ते पालन करणे गरजेचं आहे। ठीक आहे, याच्यामध्ये मित्रांनो 1,000 रुपयाचा दंड आहे, तर सोबतच मित्रांनो तुमचं जे ड्रायव्हिंग लायसन आहे ते सुद्धा 3 महिन्यासाठी सुद्धा सस्पेंड होऊ शकते। ठीक आहे, म्हणजे 3 महिन्यापर्यंत तुम्हाला गाडी चालवता येणार नाही। 3 महिन्यासाठी तुमचं जे ड्रायव्हिंग लायसन आहे ते सस्पेंड होऊ शकते ह्या नियमाच्या अंतर्गत। ठीक आहे, म्हणजे 1,000 रुपयाचा दंड तुमच्या खिशाला जे आहे ते कात्री लागणारच आहे। सोबतच तुमचं ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा 3 महिन्यासाठी सस्पेंड होणार आहे। ठीक आहे, हा पहिला नियम आहे मित्रांनो हेल्मेट सक्तीचा। त्याच्यानंतरचा दुसरा नियम आहे मित्रांनो वाहन विमा, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो। जर तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल तर मग त्या संदर्भात किती रुपयाचा दंड तुम्हाला लागू शकते याची सुद्धा माहिती आलेली आहे आणि त्याचा GR काही दिवसात येणार, तर तो GR आल्यानंतर तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये वाहन विमा ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो, तो इन्शुरन्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड याच्यामध्ये लागू शकतो। ठीक आहे, 2,000 रुपयाचा दंड आणि सोबतच 3 महिन्याची जेल। ठीक आहे, 3 महिन्याची जेल सोबतच तुम्हाला दिली जाऊ शकते। त्याच्यामुळे तुम्हाला वाहन इन्शुरन्स जे आहे, वाहनाचा जो विमा आहे तो करणे गरजेचं आहे। ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो तिसरा जो दंड आहे तो त्याच्यामध्ये 2 प्रकारचे दंड आहे मित्रांनो। याच्यामध्ये पहिला आहे मोबाईल
मोबाईलवर बोलताना वाहन जर तुम्ही चालवत असाल आणि नंतर जो दुसरा नियम आहे तो आहे ट्रॅफिक सिग्नल तोडण्याचा, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, मोबाईलवर बोलताना जर तुम्ही मोबाईलवर बोलणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे हा सगळा दोन्ही नियम म्हणजे तिसऱ्या नियमामध्ये दोन्ही बाबी येतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, मोबाईलवर बोलताना तुम्ही जर वाहन चालवत असाल आणि ते जर कॅमेऱ्याच्या निर्देशनास आले किंवा ट्रॅफिक पोलिसाच्या निर्देशनास आले तर तुम्हाला त्याच्या संदर्भात दंड भरावा लागू शकतो. सोबतच हेडफोनवर जे गाणे ऐकता मित्रांनो, ते हेडफोनवर गाणे ऐकत जे आहे ते वाहन चालवणे सुद्धा कायदेशीर गुन्हा आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे वाहन चालवताना मोबाईल फोनचा किंवा हेडफोनचा वापर करायचा नाही. सोबतच ट्रॅफिक सिग्नल जर तुम्ही किती घाईत असला तरी तोडायचा नाही आहे. त्याच्याकरता जो दंड आहे मित्रांनो, ह्या दोन्ही प्रकारचे जे आहे मोबाईलवर बोलताना गाडी चालवणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे याच्याकरता मित्रांनो 5,000 रुपयाचा दंड आहे, ठीक आहे. 5,000 रुपयाचा दंड आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 महिन्याच्या जेलचं जे आहे ते 5,000 रुपयाचा दंड किंवा 3 महिन्याची जेल तुम्हाला होऊ शकते, ठीक आहे. याच्यानंतरचा मित्रांनो 4थ्या नंबरचा जो दंड आहे तो आहे दारूच्या नशेत गाडी चालवणे. म्हणजे दारू पिऊन जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला हा दंड भरावा लागणार आहे, याला आपण ड्रिंक अँड ड्राईव्ह असे म्हणतो. तर बघा, दारू पिऊन तुम्हाला गाडी चालवायची नाही. याच्यामध्ये 2-4 प्रकारचे दंड त्यांनी दिलेले आहे. याच्यामध्ये जो पहिला दंड दिला जाईल तुम्हाला, पहिल्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना पोलिसाच्या हाती लागले की तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाईम जर तुम्ही मिळाले तर तुम्हाला पहिल्यांदा जो दंड दिला जाणार आहे तो 10,000 रुपयाचा दंड व 6 महिन्याची जेल दिली जाऊ शकते, पहिल्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना मिळाले तर, ठीक आहे. सोबतच तुमची जी गाडी आहे मित्रांनो ती जप्त होऊ शकते आणि तुमच्या मागे जे आहे ते कोर्ट केस लागू शकते. तुम्हाला जो कोर्टाचे दरवाजे आहे वारंवार चढावे लागणार आहे जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली तर, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही हाताची विनंती आहे मित्रांनो, दारू पिऊन गाडी चालवू नका, ठीक आहे. दारू पिऊन गाडी चालवताना तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालता तर सोबतच इतर व्यक्तींचा सुद्धा तुम्ही जीव धोक्यात घालता. त्याच्यामुळे दारू पिऊन कसल्याही प्रकारची गाडी चालवू नका. परत एकदा सांगतो, पहिल्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना मिळाले तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड, 6 महिन्याची जेल, गाडी जप्त होऊ शकते आणि कोर्ट केसला सुद्धा सामोरे जावं लागू शकते, ठीक आहे. म्हणजे वारंवार तुम्हाला कोर्टात हजेरी द्यावी लागू शकते. हे पहिल्यांदा झालं. दुसऱ्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना मिळाले म्हणजे पहिल्यांदा मिळाल्यानंतर परत दुसऱ्यांदा तुम्ही तेच चूक केली तर त्या संदर्भात तुम्हाला 15,000 रुपयाचा दंड आणि 2 वर्षाची जेल होऊ शकते, ठीक आहे. पहिल्यांदा सापडले तर 10,000 रुपयाचा दंड, 6 महिन्याची जेल, गाडी जप्त आणि केस. दुसऱ्यांदा सापडलं तर 15,000 रुपयाचा दंड, 2 वर्षाची जेल, गाडी जप्त, ठीक आहे. तर अशा प्रकारचे 4थ्या प्रकारचा मित्रांनो दंड आहे. याच्यानंतर जो सर्वात मोठा दंड आहे मित्रांनो तो आहे 5व्या क्रमांकाचा दंड. आता 5व्या क्रमांकाचा दंड आपल्याला समजून घेणे फार गरजेचं आहे. याच्यामध्ये बघा, वाहन चालकाला 25,000 रुपयाचा दंड दिलेला आहे, परंतु हा दंड ॲक्च्युली वाहन चालकाला होणार नाही तर वाहन चालकाच्या पित्याला होणार आहे. म्हणजे पिता असो किंवा जे त्यांचा पाल्य असो त्यांच्यावर हा दंड होणार आहे. आता कशाच्या संदर्भात आहे बघा, अल्पवयीन मुलांना किंवा मुलींना वाहन चालवायला जर तुम्ही दिली, या अल्पवयीन मुले म्हणजे 18 वर्षाच्या खालची मुले असेल तर कोणत्याही पाल्याने जर ती वाहन चालवायला दिली मुलांना आणि त्या मुलांना जर ट्रॅफिक पोलिसांनी किंवा कॅमेऱ्यांनी पकडले तर मग तुम्हाला त्या संदर्भात म्हणजे पाल्याला पालकाला जो आहे तो 25,000 रुपयाचा दंड भरावा लागणार आहे, ठीक आहे. जर अल्पवयीन मुलांना तुम्ही तुमची गाडी चालवायला दिली, 18 वर्षाच्या खालील मुलगा असो किंवा मुलगी असो यांना जर गाडी चालवायला दिली तर 25,000 रुपयाचा दंड तुम्हाला येथे भरावा लागणार आहे. सोबतच 3 महिन्याची जेल सुद्धा होणार आहे, ठीक आहे. 3 महिन्याची जेल होणार आहे आणि 1 वर्षासाठी रजिस्ट्रेशन जे असणार आहे तुमच्या गाडीचं ते रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार आहे. परत एकदा सांगतो, अल्पवयीन मुलांना म्हणजे 18 वर्षाखालील मुलांना तुम्ही गाडी चालवायला दिली, त्याच्यात मग मुलगा असो किंवा मुलगी असो त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वडिलांना किंवा पालकाला जो दंड असणार आहे तो 25,000 रुपयाचा दंड असणार आहे आणि 3 महिन्याची जेल असणार आहे आणि 1 वर्षासाठी जी गाडी आहे तुमची त्या गाडीचं रजिस्ट्रेशन रद्द होणार आहे. सोबतच हा झाला मित्रांनो तुमच्या पालकांचा प्रश्न, म्हणजे जे पालक असेल ज्यांनी गाडी दिली असेल चालवांना त्यांच्याकरता हा दंड आहे. आणि सोबतच जो मुलगा गाडी चालवताना मिळणार आहे, अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी, तर त्यांना 25 वर्षापर्यंत लायसन मिळणार नाही. याच्यामध्ये तुम्ही जर सापडले, या दंडामध्ये सापडले तर पालकाला सुद्धा शिक्षा आहे आणि पाल्याला सुद्धा शिक्षा आहे. पाल्याला शिक्षा म्हणजे 25 वर्षापर्यंत, वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तुम्हाला वाहन चालकाचा परवाना म्हणजे लायसन जे आहे ते मिळणार नाही, ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे दंड आहे. परत एकदा दंड शॉर्टमध्ये सांगतो,
पहिला दंड आहे मित्रांनो 1000 रुपयाचा, तो आहे हेल्मेट करता. हेल्मेट घातला नाही तर तो दंड आहे. हेल्मेट वापरला नाही गाडी चालवता नाही तर तो दंड आहे, तो आहे 1000 रुपयाचा. आणि ड्रायव्हिंग लायसन 3 महिन्याकरता सस्पेंड. दुसरा जो नियम आहे मित्रांनो, दुसरा जो दंड आहे तो वाहन विमा आहे, इन्शुरन्सचा नियम आहे. तर वाहन इन्शुरन्स तुमच्याकडे नसेल, तर वाहनाचा विमा जर नसेल तर त्या संदर्भात तुम्हाला 2000 रुपयाचा दंड आणि 3 महिन्याची जेल होऊ शकते. याच्यानंतर तिसरा जो नियम आहे मित्रांनो, मोबाईलवर बोलताना गाडी चालवणे किंवा ट्रॅफिक सिग्नल तोडणे, 5000 रुपयाचा दंड आहे, 3 महिन्याची जेल होऊ शकते. चौथा जो नियम आहे, दारूच्या नशेत गाडी चालवणे, पहिल्यांदा जो दंड आहे, पहिल्यांदा जर तुम्ही सापडलं तर 10,000 रुपयाचा दंड आणि 6 महिन्याकरता जेल आहे. गाडी जप्त होणार आहे आणि केससुद्धा तुमच्या मागे लागणार आहे. दुसऱ्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना सापडले तर 15,000 रुपयाचा दंड आहे आणि 2 वर्षाची जेल तुम्हाला होऊ शकते. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, अल्पवयीन मुलाला 18 वर्षाखालील मुलाला जर तुम्ही गाडी चालवायला दिली तर त्याच्या संदर्भात त्यांच्या पालकाला 25,000 रुपयाचा दंड, 3 महिन्याची जेल, 1 वर्षासाठी गाडीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रद्द होणार आहे. आणि मुलाला, जो अल्पवयीन मुलगा असेल तो गाडी चालवताना सापडला, त्या मुलाला किंवा मुलीला 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन मिळणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचे दंड आहे मित्रांनो. तर कृपा करून सर्व जे नियम आहे तुम्ही फॉलो करा, नाहीतर तुमच्या खिशाला जे आहे जबर कात्री लागू शकते. तोपर्यंत मित्रांनो, अशा जर व्हिडिओ तुम्हाला अशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.